ज्ञानेश्वरी पठण अध्याय 18 ओव्या 301 ते 325 श्लोक 14 ते 14. तरी अर्जुना निरोपी जेल ते कीर भाष्य आतुल परिमेचू ये होई जेल ऋणिया तुझ. तव अर्जुना म्हणे देवो काय विसरेल मागील भावो. ये गोटी सखी राखत आहो मी तू पणजी. येथ श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरुनिका. करुणिया आई का पुढारलो ते तरी सत्यची गा धनुर्धरा. सर्व कर्मांचा उभारा होतसे बहिरबाहिरा करणी पाचे. आणि पाच कारण दळवाडे जिही कर्माकारू मांडे. ते हेतुस्तव घडे पाच आथी. हेर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान. ना ते अंगे करी संवादन कर्मसिद्धीचे. तेथ शुभाशुभी अंशी निपजती कर्मे आयसी. राती दिवो आकाशी जिया परी. तोय तेज धूमू यया वायुसी संगमो. झालिया होय अभ्रगमो विमोते नेणे. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडेनी चळे. चालविजे अनिळे उदकते साक्षी. काकवणे एके पिंडे वेचिता अवतरे भांडे. मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र. आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीयेचे. आधारा वाचुनी वेचे विचारी पा. हेही असो लोकांची या राहटी होता आगविया. कोण काम सवितया आले अंगा आले. तैसे पाच हेतू मिळणी पाचेची इही कारणी. की जे कर्मलतांची लावणी आत्मसिना आता तेची वेगळाली. पाचही विवंचू गगाभली तुकोनी घेतली मोतीये जैसी. अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथग् विधम्. विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैश्चैवात्र पंचम. तैसी यथा लक्षणे ऐके कर्मकारणे. तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे जे ययाची उद्देशे. जे स्वभोग्यैसी वसे भोगता येथ. इंद्रियांच्या दाहे हाती जाचोनिया दिवराती. सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये. ते भोगावया पुरुखा आन ठावची नाही देखा. म्हणून अधिष्ठाना भाका बोलिजे देह. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे. तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येथ. किंबहुना अवस्था त्रया हे अधिष्ठान धनंजया. म्हणून देया यया हेची नाम. आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणिजे. प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे. आकाशीची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर.
मग बिंबोनी तदाकार होय जेवी का निद्रा भरे बहुवे राया आपण पेट ठाऊवे नव्हे मग स्वप्नीची ये सामावे रंकपणी तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे आभासोनी आविष्करे देहपणे जे दया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीववो ऐसी जेने भाष्य केली देहेसी आगवाविषयी प्रकृती करी कर्मे किम्या केली म्हणे भ्रमे येथ करता येणे नामे बोलिजे जीववू मग पातेयाच्या केशी एकीच उठी दिठी जैसे मोकळी चौरी आईसी चिरीव गमे का घरा तुला एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेको आवडे जेवी का एकुची पुरुष जैसा अनुसर तू नवा रसा नवविधू ऐसा आवडू लागे तेवी बुद्धीचे एक जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपण फाके जे का रामकृष्ण हरी।